अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फुल पॅक टीम आज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. निखिल यांचं ते मनोगत आपण ऐकलं ज्यावेळेस अजित सरांनी इंटरव्ह्यू घेतला की आज मात्र डहाणू विभागाच्या माध्यमातून अनेक रथी आणि महारथी या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुपर मॅनेजमेंट, ऑल इज वेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. याच संकल्पनेतून अजय भोईर आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप एकत्रित आला आणि महाराष्ट्राच्या परिपटलावरील एक मोठी स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते. गजानन डेव्हलपर्स मांडा, खऱ्या अर्थाने कल्याण विभागातील टिटवाळा येथून बिलॉंग करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगन धर्मा पाटील अर्थात नाना या उपाख्याने या संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आणि त्याने हा संघ प्रेझेंट केलेला आहे या मोठ्या स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूने सलामीवीर दोन फलंदाज जिथे कॅमेरा रोल होईल आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने बिग बॅश फॉर्मॅट जो उल्लेख केला होता अगदीच आम्ही सुरुवातीला आणि दोन्ही संघांचा 12वा खेळाडू जो बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे, लक्षात असू द्या. डहाणू संघ चला 12वा खेळाडू येऊ द्या त्वरित. सलामीवीर दोन फलंदाज, बिग बॅश या ठिकाणी सुरुवात होते. कल्याण विभागाचं क्रिकेट जे क्षेत्र रक्षण करत असताना आणि पालघर विभागातील क्रिकेट जे फलंदाजी करत असताना आपण पाहणार आहोत. बिग बॅश फॉर्मॅटच्या माध्यमातून ओपनिंग पेअर एका बाजूने जर आपण पाहिलं तर गेल्या 3 वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यातील टॉप 3 बॅटर्स मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं असा मयूर हेमंत मर्दे, आपल्या वडिलांची शिदोरी, संस्कारांची शिदोरी आणि त्यांच्या कर्तृत्वाची शिदोरी पुढे येऊन घेणारा फलंदाज तर त्याच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत अंबेरे असे दोन खमके फलंदाज. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. जगन पाटील स्वतः संघ मला काय म्हणतायत प्रशांत सर? एक बिग क्लॅश, बिग फाइट, बिग बैश. बिग बैश और 3 लाख की है कैश. चैंपियन बनने वाली टीम के लिए बिल्कुल एक बहुत बड़ा इनाम है. नाना गेंदबाजी करने के तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज मयूर. फुल टॉस खेल दिया अच्छा स्ट्रोक, इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर. इम्पोर्टेंट मुकाबला है और शानदार खेल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. और जैसे कि आपने कहा कि बिग बैश फॉर्मेट है तो मज़ा आएगा दर्शकों के लिए देखने के लिए. और मौका मिलता है, एक मौका मिलता है. एक मैच आप हारते हैं तो उसके बाद में दूसरा मौका मिलता है, 2 मैच खेलने का मौका मिलता है. एक अच्छा अवसर है और खास करके एबी ट्रॉफी में कुछ बदलाव हो रहे हैं. अच्छे संकेत है आने वाले दिनों के लिए, क्योंकि आपण नेहमीच म्हणतो की परिवर्तन काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आज एबी ट्रॉफी आणि एबी ग्रुप या ठिकाणी चाललेला आहे. नो डाऊट प्रशांतजी. 10 वर्ष आपण मागे गेलो तर नोकियाचा मोबाईल फार ट्रेंडिंग मध्ये होता. आता नोकियाच्या मोबाईलला कोणी विचारत नाही, कारण एकच आहे, स्वतःला अपडेट नाही केलं. परंतु अजय भोईर आणि त्यांचा ग्रुप प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवीन. महाराष्ट्र क्रिकेटमध्ये क्रेज असलेली बिग बॅश आता पालघरमध्ये देखील आलेले आहे आणि त्याचं हे फॉर एक्झाम्पल सध्या आपण मूर्तिमंत स्वरूपात पाहतोय. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, मिस टायमिंग असेल का हे मात्र यक्ष प्रश्न. क्षेत्ररक्षकाने भडसक प्रयत्न केलाय परंतु चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. विरुद्ध दिशेने धावत असताना झेल टिपणं साधी सोपी गोष्ट नाहीये आणि पॉवर प्लेच्या या बंधनामध्ये चेंडू मात्र झालाय सीमारेषा पार. चौकार. मयूर हेमंत मर्दे याच्या बाटमधून महत्वपूर्ण 4 धावा. एक्शन रिप्ले की अगर बात करें तो जिस तरह से यह जजमेंट नहीं था, अच्छा जजमेंट नहीं था. एक खिलाड़ी पीछे भाग रहा था, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, उनको भी बिल्कुल वहाँ आना था. देखिए 2 खिलाड़ी है. क्रिकेट में येस नो विट का सही इस्तेमाल होना चाहिए. जब आप विकेट के बीच दौड़ लगा रहे हैं, जब आप कैच पकड़े तब जाकर भी आपको कहना पड़ता है कि भाई ये मेरा कैच है. वो कॉलिंग होना बहुत ज़रूरी है. इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर किया दिया. मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है. बीच मैदान पर 2 तगड़ी टीमें, गजानन धर्मा पाटिल की टीम है, गजानन डेवलपर्स मांडा और पालघर स्पोर्ट धाकटी डानू. और हमेशा दीपेश मैंने देखा कि धाकटी डानू इस मंच पर, इस सतह पर अच्छा प्रदर्शन किया है. नो डाऊट. आणि धाकटी डावणूबद्दल एक उल्लेख मी जरूर करेन की नेहमीच फ्लेक्झिबल राहिलेले आहेत. फक्त पालघर पुरता मर्यादित हा संघ कधी राहिला नाही.
महाराष्ट्रभर भ्रमंती करत राहिले. स्वतःच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करता यावी, काहीतरी नवीन चॅलेंज घेता यावेत, यासाठी नेहमीच ते महाराष्ट्र भ्रमण करत राहिले. अनेक नावं घेता येतील. खूप मोठं नाव घ्यायचं झालं तर नो डाऊट प्रीतम बारे आणि त्याच्या छत्रछायेखाली अनेक खेळाडू, विनीत अंबिरे जो सध्या आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, मयूर हेमंत मर्दे, आणि म्हणूनच खूप चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. रचनात्मक तरीके से बिल्कुल खेलना चाह रहे थे, इस बार बातें बनी है, विनीत अच्छी तरह से नहीं खेल पाए हैं. ओहो बढ़िया, बहुत अच्छी लाइन, हल्का सा अपील कर रहे विकेट कीपर, लेकिन आत्मविश्वास की कमी है, उत्साह ज्यादा था. बहुत अच्छी लाइन थी, राउंड विकेट, क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाती गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही है. और विनीत जो है ना वो ब्लाइंड स्ट्रोक खेल रहे हैं, अपने स्ट्रोक खड़े खड़े. देखिए यहाँ हेड पोजीशन देखिए, गेंद को देखना बहुत जरूरी है, आखिर तक एक बार भी देखने की जरूरत होती है, लेकिन आप वो काम नहीं कर रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में. गेंदबाज जगन धर्मा पाटिल टीम के ओनर है, ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप ऑफ स्टंप के बाहर है, और कितनी दूर वाली गेंद है उसके बावजूद आप दी स्क्वायर लेग मिड विकेट पर खेलना चाह रहे थे. दिपेश पहले ओवर में जगन ने शानदार स्टार्ट किया, टीम के कप्तान है, टीम के ओनर है, और इस तरह से वो लीड करेंगे तो बाकी 10 खिलाड़ियों का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. प्रशांत सर, मी एका गोष्टीचा उल्लेख इथे जरूर करेन. जो बॉडी लँग्वेज आहे, एकंदरीत जर आपण संपूर्ण विचार केला, सध्या कल्याण विभागातील जो महत्त्वपूर्ण संघ क्षेत्ररक्षण करतोय, बॉडी लँग्वेज बघा किती कूल माइंडने खेळत आहे. ते आवश्यक आहे क्रिकेटमध्ये, सकारात्मक ऊर्जेचं अभिसरण. आणि नानाने एकंदरीत बॉडी लँग्वेजला मी म्हणेन दुग्धशर्करा योग प्राप्त करून दिलाय. इथे आपण पाहू शकाल स्टायलिश स्ट्रोक आहे, मनगडांचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. प्रशांत सर, गेम प्लॅन नुसार गोलंदाजी होते. अगदी बरोबर. सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही छेडलात मैदानावरती, बॉडी लँग्वेज. जेव्हा तुम्ही टिटवाळ्यावरून इथपर्यंत पोहोचता, प्रवास करता, आणि मग मैदानात जाऊन क्रिकेट खेळायचं आहे, हे जितकं बोलतो तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. अतिशय सुंदर फटका स्क्वेअरच्या दिशेनं, फुल टचवरती खरपूस समाचार, आणि विनीतच्या बॅटमधनं या इनिंगमधला पहिला चौकार. बॅटमधून महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल षटकार. काय फटका, काय फटका गेला. डीजे मस्त थांबा. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. काय फटका खेळलाय मयूरनं. मयूरला सापडलाय सूर, तो गोलंदाजा काढतोय धूर. सुंदर फटका होता, नो डाऊट. आणि काही जबरदस्त मनगडांचा वापर, करडी चेंडूवरची नजर, आणि स्वतःचा क्लास मात्र या ठिकाणी त्याने सिद्ध करून दाखवलाय. पुनश्च एकदा ऑन साइडला गुडघ्याचा प्रभावी वापर, घुटना टेक, सिक्सर देख, चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. काय बोलावं या फटक्याबद्दल प्रशांतजी. मी तर इतकंच म्हणेन, दिलेक मंदिर तू एक मुहूर्त है. क्या बताओ मयूर साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है, लाजवाब स्ट्रोक. अगर आपकी गेंदबाजी खूबसूरत है
तो मेरा बल्ला भी एक बार भी कहाँ बदसूरत है, और हमारे पास एक ही दिल है, हमारे पास एक ही दिल है। मयूर आप कितनी बार जीतोगे। अब शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, 18 पर खेल रहे हैं, 6 गेंदों का सामना किया, स्कोर 24 पर है। अब एक बार फिर पालघर की गाड़ी पटरी पर, ये शॉट देखे, पहले हेलीकॉप्टर था और उड़ाया तारामंडल में, दर्शक दरगाह में लैंड हुआ, उसके बाद में घुटना टेक, तमाशा देख, व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग बाय मयूर। अब हमला कर रहे गेंदबाज के ऊपर, दबाव बन गया है, मोमेंटम धीरे धीरे पालघर की तरफ आ गया है। 2 षटकांचा खेळ संपन्न, 24 धावा फलकावर। संस्कार खूप मॅटर करतात लाईफ मध्ये। मयूरचा जो प्रवास आहे प्रशांतजी, मयूरचे पिताश्री हेमंत मर्दे यांनी संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे आणि त्यांनी जे बालकडू मयूरला पाजलाय, आज त्या बालकडूच्या बावर तो देखील महाराष्ट्र गाजवू लागलाय। जी आपने बिल्कुल सही कहा, पिता तो बिल्कुल अच्छा काम कर रहे थे, बेटा का काम है, बेटा भी बिल्कुल मैदान के अंदर आके शानदार प्रदर्शन कर। पहला ओवर अगर देखें तो गजानन डेवलपर्स मंडा का था, दूसरा ओवर पालघर स्पोर्ट धाकटी डहाणू का है, तीसरे ओवर की कहानी चेतन पाटिल गेंदबाजी कर रहे, टिप ऑफ स्टंप के बाहर गेंद को ड्राइव किया, इस वक्त लॉन्ग ऑन पर। वैसे दीपेश खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ पर या कवर ड्राइव करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, गेंद चलेगी लॉन्ग ऑन पर, 1 रन लेने का मौका मिलेगा विनीत को। विनीत को वो सिंगल चाहिए था ताकि मयूर को मौका मिले। मयूर बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, खूप छान क्रिकेट सुरू आहे। पालघर वर्सेस कल्याण, फुल टॉस दिलाय, पुन्हा एकदा बॅकलिपचा प्रभावी वापर, चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे। काय विलक्षण फलंदाजी सुरू आहे, गोलंदाजाची टाय फिश करणारी झपक झुपक झपक झुपक झपक झुपक बॅटिंग, मयूर हेमंत मर्दे ऑन फायर। हो मयूरला सापडलाय सूर, तो गोलंदाजा काढतोय दूर, मैदानात आलाय धावांचा महापूर। आणि तुम्ही बरोबर बोललात की बॅटिंग होते इथे अत्यंत दर्जेदार चापक बॅटिंग करत असताना, उलटा चेंडू, चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये 1 धाव मिळेल। एकेरी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती आता एकूण 32 धावा धापलकावरती, षटक क्रमांक 3 आपण पाहू शकता। मयूरनं इथे अत्यंत दर्जेदार नेत्रदीपक फलंदाजी, देखण्या फटक्यांची लयडूट प्रेक्षकांसाठी। बघा क्रिकेटमध्ये जमेची बाजू असते की विकेट न येणं, आतापर्यंत एकही गडी गरज झालेला नाहीये, कॉन्फिडन्स बूस्ट झालाय फलंदाजांचा। ऑफस्टमच्या पलीकडे शपलोन, समालोचन क्षेत्राला सलामी, चेंडू निघून जातोय डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या परिक्षेत्राच्या वरून, आउट ऑफ द पार्क। बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया, सुभान अल्लाह। आता मयूर हेमंत मर्दे नंतर विनीत अंबिरेच्या बॅट मधून देखील षटकार। हो काय बॅटिंग होते, ऍक्शन रिप्ले पहा प्रिन्स मूवीज वरती आपण पाहू शकता काय घडलं होतं मैदानावरती। गोलंदाजाने केली चूक, फलंदाज लागले धावांची भूक, त्याने फटका खेळला चाबूक, आणि बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक, आग दोन्ही बाजूला सारखी लागले। मयूर आणि विनीत मैदानावरती अक्षरशः दे दनादन बॅटिंग करत असताना आतापर्यंत सिक्सरचा आकडा 252 पर्यंत पोहोचलाय आणि मैदानावरती धाव संख्या पोहोचली 38 वरती। 38 विदाउट लॉस, नाबाद जिंदाबाद। आणखीन एक फुल टॉस, तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि अंततः पहिला विकेट मात्र या ठिकाणी पहिला धक्का लागलेला आहे। फुल टॉस होता, हवा तसा मात्र एक्झिक्यूट करता आला नाही, प्रॉपर कनेक्शन जुळून आलं नाही, तेच दर्शवतोय विनीत। आणि वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये खूप सुंदर झेल संकेत भोईर याच्या माध्यमातून परिपूर्ण करण्यात आलेला आहे। गुड कॅच ऑफ क्वालिटी, फर्स्ट विकेट डाऊन, कॉन। किया है विनीत बैक टू द पेवेलियन, और पहले विकेट के लिए 38 रनों की सरदरी जयवंत ने तोड़ने का काम किया। इसी गेंद को आपको स्क्वायरली की तरफ खेलना था, मिड विकेट क्षेत्र में खेलना था, आप हेलीकॉप्टर खेलने के लिए चले गए, वहां फंस गया दीपेश भाई, और उसके कारण संकेत ने बहुत ही अच्छा कैच आपका लॉन्ग ऑन पर, कोई गलती नहीं है। जयवन ने साइदर को तोड़ने का काम किया, जगन जिनका ओवर बहुत महत्वपूर्ण है। स्कोर 38, 1 विकेट के नुकसान पर। कल्पेश पागधर इस वक्त बीच मैदान पर है, और टीम के ओनर जगन धर्मा पाटिल नाना, जिनके ऊपर दारोमदार पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी इन्होंने की थी। ऑन सर पर खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी छोड़ दिया कैच।
क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, गेंदबाज का दिल टूटा, करे तो क्या करे। दीपेश भाई, ये आसान मौका था। लॉन्ग ऑन पर देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, जिस तरह से ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा आंखों से दूर गेंद थी। लॉन्ग ऑन पर एक आसान कैच था, और ये आसान कैच संकेत मोहिर ने छोड़ दिया। पहले लिया, बहुत बढ़िया तरीके से लपक लिया था, अब जाकर कैच छूटा है। अब स्कोर की बात करें तो तीसरा ओव्हर स्कोर 38 रन मयूर 25 पर खेळताना कल्पेश को जीवनदान मिला आहे. हा जेल कम्प्लीट व्हायला हवा होता. मोमेंटमला तुम्ही कॅरी करायला हवं क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये. आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 39 धावा आहेत फलकावर. जर आपण विचार केला जगनच्या स्पेलचा तर नो डाऊट त्याने आपल्या संघासाठी जरूर काही षटकार खाल्ले, परंतु विकेट्स देखील मिळवून दिल्या. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 13च्या सरासरीने 39 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. येथून उर्वरित 2 षटकं आतापर्यंत आमचे जे लाडके प्रेक्षक महाराजा आहेत, मैदानाच्या चहूबाजूंनी जे विसावलेले आहेत, त्यांचं मनोरंजन यथोचित स्वरूपामध्ये या 3 षटकांमध्ये झालंय. देखिए पहले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी रही है, और पावर प्ले में गेंदबाजी करना वो आर्ट होता है, तो जगन ने बहुत बढ़िया तरीके से स्टार्ट करके दिया था. दूसरे ओवर में मोमेंटम पालघर की तरफ चला गया. उस ओवर में मयूर की बल्लेबाजी बहुत ही शानदार रही है. संकेत को बुलाया गया पालघर इनसे गेंदबाजी करने के लिए, और पैरों पर गेंद को प्ले किया ऑन सेट पर. स्क्वायर लेग की तरफ गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल हो रही है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड किया अशोक ने. 2 रन मुकम्मल के. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर. ये करना बहुत जरूरी है. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को चलाने की जरूरत है. फील्डिंग बढ़िया रही, लेकिन विकेट के बीच जो दौड़ थी, एक कदम आगे थी, और इस 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता. रन संख्या 40 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणसाला पूर्णत्व येतं, आणि येथे आपण पाहू शकाल जबरदस्त कोऑर्डिनेशन आणि कोलॅबरेशन दोन्ही फलंदाजांमध्ये होतं. अमिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, आणि ते दोन्ही फलंदाजांनी दाखवून देखील दिलं. येथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. संकेत षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हमारा आपल्याला पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरील चेंडू लेफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्राच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय. कल्पेश पागदरे ताकटी डाणूचा ब्रँड, आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. धाव संख्येला अक्षरशः पंख लावलेले आहेत, आणि गगन भरारी गरुड झेप घेत असताना जागमाता क्रीडांगण रावळेच्या एकंदरीत या ऐतिहासिक परिपटलावरती आपण पाहू शकाल पालघर स्पोर्ट्स धाकटी डाणू संघ धाव संख्येचा डोंगर उभा करतोय. सुपर बॅटिंग. इस बार शॉर्ट पिच गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई है. मिड विकेट पर गेंद को खेला गया. 1 रन लेने का मौका. कल्पेश इस सिंगल के साथ बिल्कुल आगे बढ़ते हुए. रन संख्या कल्पेश 10, स्कोर 47 पर 1. मयूर बहुत इंपॉर्टेंट पारी की तरफ. स्कोर 48 रन 1 विकेट का नुकसान पर 48 पर 1. चौथे ओवर का खेल जारी है. अपने बॉलिंग मार्ग पर संकेत, जिनके ऊपर दारोमदार 5 ओवर का मुकाबला. ये दर्शक है, ये क्रिकेट के दीवाने हैं, क्रिकेट के परमान है. ये अगर होते तो टूर्नामेंट बिल्कुल सक्सेसफुल हो जाता है. हर स्टैंड में दर्शक है. कल भी दर्शकों ने बहुत अच्छा सपोर्ट किया था. प्रिंस मूवीज पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं. ये दर्शक क्रिकेट के दीवाने, इनके बगैर टूर्नामेंट तो बिल्कुल पूरा नहीं होगा. शॉर्ट पिच गेंद उसके ऊपर पुल किया. गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी. इस बार पुल किया, दर्शक दुर्गा में गोल किया. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. कड़क शॉट. ग्रेट शॉट. बॅकलिफ्टचा वापर कसा करावा, फुटवर्कचा वापर कसा करावा, आय कोऑर्डिनेशन कसं असावं, हेड पोझिशन कशी असावी. ओव्हर 300 स्ट्राईक रेट. मयूर हेमंत मर्दे ऑन फायर. वन्स अगेन आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटचं मादक, अनुवादक, अभिजात, सौंदर्य दर्शवणारा सौंदर्यवर्धक फटका मयूर हेमंत मर्दे याच्या बॅट मधून. कोण आला रे, कोण आला. धाकटी डहाणूचा वाघ आलाय या जागमाता रावळेच्या क्रीडांगणामध्ये. ग्रेट शॉट. 6 धावा. हो, काय अफलातून बॅटिंग. प्रेक्षक देखील सुखावले असतील हे बॅटिंग पाहून मैदानावरती. शानदार खेळ. रन संख्या 60 रन 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. मयूर मर्दे इंपॉर्टेंट पारी के तरह 37 पर बल्लेबाजी कर रहे. 10 गेंदों का सामना किया है. संकेत की अगली गेंद उड़े आसमान की तरफ. व्हाट अ शॉट. 3 इन अ रो. बैक टू बैक. ये तीसरा छक्का मयूर मर्दे के बल्ले से, और दूसरी बार किया है.
एक बार नहीं बार बार गेट बॉडी लाईन के बाहेर जा रही आहे. हा शॉट पहा, टायमिंग पहा, काय बॅटिंग करतोय बाबा. तुझ्या मनगटात भरपूर ताकद आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय आणि आता चर्चा तुझीच असणार आहे, मार्केट पण तुझी असणार आहे. आज या मैदानावरती मयूर मर्देची बॅट चमकते, तळपते बॅट आणि सूर्यप्रकाशात तळपते ती वेगळी असते, पण आज प्रकाश जोतामध्ये देखील या मैदानावरती आपण पाहू शकता मयूर मर्देची बॅट तळत असताना. तो पत्र 43 वरती धावसंख्या 67 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. माचिस तो फालतू में बदनाम है, आग लगाने का काम मयूर मर्दे ने करके रखा है. आणि मी उल्लेख केला होता जेव्हा सामन्याला सुरुवात झाली की पालघरचं क्रिकेट जे आपण पाहतोय त्या पालघरच्या क्रिकेटमध्ये टॉप 3 मध्ये हा बॅटर समाविष्ट आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं वैयक्तिक षटकारांची जी संख्या आहे मयूर पांच या 6 छक्के, जो 6 छक्के है ना बिल्कुल आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं. शॉट में गेंद पुल किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. उसके बाद में ये शॉट के कमाल की बल्लेबाजी, पैरों पर गेंद थी, घुटना टेका और उसके बाद में स्क्वायर लेग बॉर्डर के बाहर भेज दिया. 6 छक्के जड़े, एक बार फिर शानदार बल्लेबाजी, पुल किया, गोल किया, सारे स्ट्रोक इनके पिटारे में है. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. मयूर मर्दे का बल्ला बोल रहा है. अब जाकर स्कोर है 66, 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. संकेत का ओवर बहुत महंगा था, 27 रन इस ओवर में और गेंदबाज के खिलाफ मयूर मर्दे ने मेला लूटा था. मैग्निफिसेंट बैटिंग बाय मयूर मर्दे. काय बॅटिंग केलंय, अतिशय दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. अर्धशतकाकडे तो वाटचाल करू लागलाय. किती चेंडू घेतलेले आहेत तर अवघ्या 11 चेंडूंमध्ये 43 धावांची ओजस्वी तेजस्वी आणि चित्रबानू खेळी. ते देखील लॉफ्ट करायचं होतं, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन लपंडाव खेळून चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जाऊन मात्र दाखल झालेला आहे. चौकार आलाय. इंडिव्हिज्युअल सुपर नॉक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतकांचा विचार जर आपण केला तर अमर पाटील आम्हाला सूचित करतायत एकही अर्धशतक आलेलं नाहीये आणि तो मान पहिला वहिला खेळाडू बनू शकतो या चौथ्या हंगामामध्ये मयूर हेमंत मर्दे. अब चक्कर स्कोर 71, 71 धावा. एक गडीगारात पंच काय सांगतायत? बॉल बिल्कुल बॉल आपके पास 4 गेंदें, 4 चेंडू अजून देखील या बॉल की जरूरत है, बॉल की जरूरत है. चेंडू उपलब्ध करून द्या लगेच. बॉल चली गई है. 71 पर 1 अभय बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और इस वक्त स्कोर की बात करें तो मयूर मर्दे के तरह 47 पर 12 गेंदों का सामना किया. 71 पर 1 आपके पास कुल मिलाकर वो 4 गेंदे हैं. ऑन साइड पर करेक्ट शॉट और इसी के साथ मयूर मर्दे का अर्धशतक पूरा. बॅट झळकवायचे आहे. मयूर हेमंत मर्दे चौबाजूंनी टाळ्यांचा जोरदार गजर आला पाहिजे. एबी ट्रॉफी 2025 च्या या हंगामातील पहिलं अर्धशतक. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, डहाणू विभागाचं नाव मोठं व्हावं, पालघर जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं, पालघर क्रिकेटचं नाव मोठं व्हावं म्हणून मला क्रिकेट खेळायचं आहे. मयूर हेमंत मर्दे 13 चेंडूंमध्ये वादळी अर्धशतक आणि कोणत्या संघाच्या विपक्षात साकारलंय ही गोष्ट महत्वाची आहे. कल्याणच्या विपक्षामध्ये वादळी सुनामी अर्धशतक. ग्रेट बॅटिंग. अभी की इस ओवर की अगर बात करें तो अच्छा ओवर पालघर टीम के लिए. शॉट पिच गेंद बॉडी लाइन की तरफ गेंद है, गोइंग एंड गॉन. व्हाट अ शॉट. मयूर मर्दे ऑन फायर, सिक्सर. चेंडू 87, लॉस ऑफ 1 विकेट. 15 चेंडूंमध्ये 63 धावांची आपल्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट इनिंग क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये साकारतोय मयूर हेमंत मर्दे. ओव्हर 400 स्ट्राईक रेट. वन्स अगेन लेफ्ट केलाय काउफेटच्या दिशेने मयूरच्या बॅट मधून. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये. मयूर आपण बॅट झळकवत यायचा आहे आणि उभं राहून स्टँडिंग ओवेशन द्यायचं आहे प्रत्येक खेळाडूने. काय इनिंग साकारलेले आहे.
अद्वितीय अद्भुत. यस, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ ग्रेट प्लेयर, प्राईड ऑफ पालघर, मयूर हेमंत मर्दे. ऍब्सोल्युटली हिस्टॉरिक नॉक. क्या बल्लेबाजी की है. कुल मिलाकर 63 रन 15 गेंदों का सामना किया, 69 रन बनाए. टोटल रन संख्या अगर देखें तो रन संख्या 93. शानदार बल्लेबाजी. ये शॉट देखे, हेलीकॉप्टर था, कमाल का स्ट्रोक, thank you. गेंद लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन Thank की you, तरफ sir जी. चली गई. ये बिल्कुल हाईलाइट है मयूर बंदे Hello. के. चले एक बार फिर अजित पाटिल की तरफ बढ़ते हैं. ओवर टू अजित. दरम्यान नुकताच आपण बघतायत जालिंदर मुर्तटक साहेब ज्योती फायर नाशिक चे मॅनेजर आहेत, ज्यांच्या माध्यमातून ए बी ग्रुप साठी मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट आम्हाला सौजन्य केलेले आहेत. तर नक्कीच त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत आमचे सर्व युवा खेळाडू आहेत, त्यांचा एक फोटो सेशन आपण या ठिकाणी करतोय. सर्व या आणि सर्वांनी यायचं. सरांच्या समवेत चांगला गोल्डन मेमरीज आपण साठवतोय. सर्व लहान मुलांनी टी शर्ट परिधान केलेले यायचे आपण. ज्योती फायर ज्यांच्या ब्रँचेस मुंबई, नाशिक, पुणे आणि नाशिक ज्योती फायरचे मॅनेजर आपण बघतायत सन्माननीय जालिंदर साहेब, आणि त्यांच्या समवेत फोटो या ठिकाणी घेतला जाईल. कॅमेरामॅन नक्कीच आपण बघताय एक सुंदर असं दृश्य. एबी ट्रॉफीचे सर्व अजयजी भोईर साहेब त्यांच्या समवेत जालिंदर सर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि सर्व आता थोडस मागे फिरा, ज्योती फायर हे नाव दिसलं पाहिजे आपल्याला. थँक्यू सर. असाच मदतीचा हा सदैव आम्हाला देणारे आणि आमच्या पाठीशी उभे राहणारे एक दानशूर व्यक्तिमत्व आपण बघताय जालिंदर साहेबांच्या समवेत. गोल्डन मेमरीज आपण साठवतोय. ज्योती फायर. थँक्यू. पुनश्च आम्ही सरांना विनंती करेन. चला वळूया आपण मॅच कडे. टार्गेट सेट केले प्रशांतजी 93. या स्पर्धेतील सर्वोच्च धावा आहेत. परंतु मांडा संघ बघूया, टिटवालाला बिलॉंग करणारा संघ आहे. एवढ्या लांबून इथे आम्ही दाखल झालोय, प्रत्युत्तर आम्हीही देणार हा त्यांचा मानस असेल. काय वाटते सर या मॅच बद्दल? देखिए दोनों तरफ तगड़ी टीम है तो अजीत जी मज़ा आएगा, क्योंकि इतने दूर से टिटवाला से टीम अगर आई है तो पूरी तैयारी के साथ आई है. तो 5 ओवर का मैच है. मयूर मर्दे ने आज धुआंधार बल्लेबाजी की, सबका दिल जीत लिया. आपके पास बैंक बैलेंस है, लेकिन कोई भी टोटल सुरक्षित नहीं होता जब तक आपके अच्छे गेंदबाज गेंदबाजी नहीं करते, सटीक लाइन पर गेंदबाजी नहीं करते, तब तक एक बार फिर वो 93, 94, 434 वो भी टोटल एक बार फिर सेफ नहीं था. तो MS 11 जाई, विहान 11 नांदकर नानकर टीम और MS 11 जागी टॉस के लिए आपको तैयार रहना है. तो लक्ष्य बहुत बड़ा है, मैं समझ सकता हूँ. पालघर के स्पोर्ट ने बहुत ही बढ़िया स्टार्ट किया, शानदार बल्लेबाजी रही है. टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी है बीच मैदान पर मयूर मर्दे, जिनकी धुआंधार बल्लेबाजी. दर्शक भी बहुत खुश हुए, क्योंकि एक ऐसी पारी जो सब लोग इंतजार कर रहे थे, वो पहला अर्धशतक बीच मैदान पर आ गया. AB ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय AB ग्रुप. टूर्नामेंट के आयोजन करता अजय लक्ष्मण भोईर और
इस वक्त बहुत ही बेहतरीन और शानदार खेल बीच मैदान पर आप देख रहे हैं। क्या ईंट का जवाब पत्थर से देने के लिए बल्लेबाज मैदान के उतरे, वो देखना बहुत जरूरी है। वैसे अजीत बैंक बैलेंस बहुत अच्छा है, इसमें कोई संदेह नहीं है। और इसी सतह पर एबी ट्रॉफी में पालघर स्पोर्ट धाकटी डहाणू का प्रदर्शन हमेशा शानदार रहा है। न्यूमान अभय आणि त्यांच्या समवेत अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे। 94 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे। बघूया नांदकर विहान 11 संघही या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचे आम्ही करतोय शब्दफुलाने हार्दिक स्वागत। नेक्स्ट मॅच आपल्याला विहान 11 हा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मिळेल। मागची स्पर्धा ज्या संघाने जिंकले विहान 11ने, पहिलं पर्व ज्या संघाने गाजवलं विहान 11, तोच यंदा नवीन नावाने आपण बघतायत नांदकर विहान 11 आपल्या समवेत MS11 झाई संघासोबत 2 हात करताना नेक्स्ट मॅच मध्ये बॅटल इथे बघायला मिळणार आहे। 94 चं टार्गेट आहे, जसं तुम्ही मगाशी म्हटलं कुठलेही टार्गेट क्रिकेटच्या मैदानामध्ये सेफ नाही आहे। इरादा पक्का असेल, आत्मविश्वास चांगला असेल, कुठलेही टार्गेट अचीव होऊ शकतं। अजीत, इम्पोर्टेंट है कि अगर आपके पास 90 से ज़्यादा रन है तो वो भी आपको डिपेंड करने आनी चाहिए। 5 ओवर में अगर आपने 55-60 बनाए वो भी डिपेंड करने आनी चाहिए, वो गेंदबाज का काम है। अगर सामने वाली टीम ने 90 से ज़्यादा रन बनाने इस मैच बल्लेबाजी की है तो आप भी बल्लेबाजी इस सतह पर कर सकते हैं। वो आत्मविश्वास बल्लेबाजों का होना चाहिए। इस टारगेट नहीं, नेचुरल गेम आप खेलो, टारगेट को थोड़ा सा दूर रखो। अगर आप टारगेट सामने रखेंगे 94 का है, थोड़ा सा माइंडसेट आपका डाउन हो सकता है, मोरल थोड़ा सा डाउन हो सकता है। नेचुरल गेम खेलेंगे, पावर प्ले में 2 ओवर में रन बनाने की कोशिश करेंगे, मोमेंटम अगर मिलता है उसको कैरी करेंगे और टारगेट की तरफ पहुंचेंगे। अगर टारगेट बढ़ाए ना अजीत तो सामने वाले गेंदबाजों को टारगेट करना चाहिए और पहले 12 गेंदों में कम से कम 30-35 रन आप बनाएंगे या 40 के आसपास जाएंगे तो मजा आएगा मैच में। मजा आएगा, तभी प्यारे दर्शकों को मैच मिलेगा। और एबी ट्रॉफी अगर रहेगी तो इंटरटेनमेंट का खजाना इज नो डाउट। जी हाँ, एबी ट्रॉफी 3 लाख की नकद राशि खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने के लिए बीच मैदान पर आप लड़ रहे हैं। अभय अशोक प्रारंभिक बल्लेबाज है और प्रीतम प्यारे गेंदबाजी करने के लिए आए हैं, उनके ऊपर भी निगाह रहेगी। कॉम्बॉक्स में अजीत पाटिल जुड़ चुके हैं। सर, आपका स्वागत है। सो थँक्यू। प्रीतम आलाय मैदानाच्या आतमध्ये। टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगला ऑलराऊंडर आहे। अनेक टेनिस क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं नाव प्रीतम आणि संघातील अप्रतिम असा खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू आहेत। प्रीतम बारी असेल, हेमंत वर्दे असेल, निखिल अक्रे आहेत, विनीत आहेत, करण आहेत, गणेश आहेत, अनेक नामवंत खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात। परंतु बॅटिंग साइडने आपलं काम केले, आता जिम्मेदारी आहे गोलंदाजाकडे की तुम्ही मांडा संघाच्या अगेन्स्ट खेळताना तुमच्या लेंथ लाईनला कसं मेंटेन करतात, अनुशासन तुमच्याकडे किती चांगलं आहे, एक्युरेसी तुमच्याकडे किती चांगली आहे आणि तुम्ही ओपोनेंट टीमच्या बॅटरला कसं चेक करतायत, रीड करतायत, त्याच्यावरती पुढचा जो प्रवास आहे तो तुमचा राहणार आहे। और दूसरी बात, प्रीतम बारी जैसे प्रोफेशनल खिलाड़ी के सामने आपको बल्लेबाजी करनी है। अगर वो टॉप क्लास गेंदबाजी करेंगे तो आपको वर्ल्ड क्लास बल्लेबाजी करनी पड़ेगी, तब जाकर उनको आप अनसेटल कर सकते हैं। ये तो सही बात है कि प्रीतम बारी, मैं कहता हूँ प्रीतम बारी का नाम मत देखो, उसकी गेंदे देखो। कोई भी गेंदबाज की गेंदे देखनी, नाम थोड़ा सा डिफरेंस है। गेंद अगर रडार में आती है तो ठोक दो सिक्स। बिल्कुल यार, एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा। और वीरेंद्र सहवाग हमेशा कहते थे कि मैं कभी भी गेंदबाज को नहीं देखता था, मैं देखता था वो गेंद को। और उसके बाद में वीरेंद्र सहवाग का खेल तो बिल्कुल विस्फोटक अंदाज में होता था। देखना पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू एक नामवंत खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम बारी, नावाला साजेसा गोलंदाजी होईल का हा प्रश्न चिन्ह आहे। सायकल बॅटर आपण बघताय मिस्टर अभय। मॅच इज ऑन, मॅच इज स्टार्ट। पहिला चेंडू प्रीतम बारी, उलटॉस आहे, संधी होती इथे, पंजांचा कॉल, इट्स अ बीम। एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड चालू झालंय। काय म्हणाल सर, थोडासा वेग देण्याचा प्रयत्न केलाय? जी हाँ, मैं तो समझता हूँ ये खुशियाँ थी भाई, खुशियाँ थी, क्योंकि ये फुल टॉस बॉल था, ये तोहफा था, इसको आपको बाउंड्री लाइन के बाहर भेजना था। लेकिन कभी कभार बड़ा टोटल है तो माइंडसेट भी नहीं होता, फुल टॉस गेंद को आप बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए। अगर यहाँ से बीमर गेंद है तो नो बॉल का इशारा भी हो जाएगा। तो अपनी टीम के लिए ट्रीट देने का समय, क्योंकि आप अपनी टीम के लिए देंगे ट्रीट, अगली गेंद फ्रीट। तो कितने रन्स की होगी ट्रीट, वो भी देखना होगा। पुलटॉस का डाउन द ग्राउंड भाई, ये ले बड़ी ट्रीट है। सिक्सर आया है। चलेंगे नयन के पास, फिर आएंगे चर्चा पर। यस नयन।
एक्शन रिप्ले देखिए, फ्रीट वाली बॉल जिसमें अच्छा हिट और ये अच्छी ट्रीट भी है। छक्का चाहिए, बड़ा स्ट्रोक चाहिए, बड़े टोटल की तरफ आपको जाना है। बहुत सुंदर स्ट्रोक बल्लेबाज का। इस वक्त सिक्सर अशोक के बल्ले से गेंदबाजी करने के लिए प्रीतम बारी राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद अच्छी तरह से कनेक्शन नहीं है। मिड ऑफ पर खिलाड़ी, मिड ऑन पर खिलाड़ी है। मिड ऑन और मिड ऑफ दायरे के अंदर मिड ऑन की तरफ गेंद चली गई थी, 1 रन लेने का मौका, ये भी चलेगा। अपने सिक्सर जड़ा अजीत भाई दूसरी एंड की तरफ चलिए और एक बार अपने पार्टनर के ऊपर विश्वास जताए, तब जाकर वो साझेदारी भी बनेगी। सर दोनों इंड से अगर रन आते तो मैच बनेगी। 94 धावाचा पाठलाग तुम्ही करतायत, दोनों इंड से रन आने चाहिए क्योंकि एक दुखी का काम नहीं, आर्किस्टेड परफॉर्मेंस जिससे कहते हैं ना वो यहाँ पर देना होगा मांडा टीम को। पुढचा चेंडू प्रीतम, हा क्लास आहे प्रीतम यांचा। प्रीतम यांनी पहिला चेंडू हाताळला, इंटर झाले होते मैदानाच्या आतमध्ये, थोडेसे थकून आले असतील। पहिला बॉल टाकायचा होता, रेस्ट नव्हती त्याच्याकडे, फुलटॉस आला, थोडंसं एक्स्ट्रा आम तिथे बघायला मिळाले। बीमर हाताळला, इथून थोडंसं त्याला शांती मिळते आणि त्याने कमबॅकिंग केले। रिदम रिदम में आना बहुत जरूरी है। अब रिदम में आए, लय में आए हैं, वो अच्छी गिनती टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है। फुल टॉस गेंद और मिड ऑफ पर खिलाड़ी, मिड ऑफ पर कैच लपक लिया गया। यह भी एक बार फिर मौका था बल्लेबाज के पास बाउंड्री लाइन के बाहर भेजने के लिए। प्रीतम बारी ने विकेट प्राप्त किया और बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं अभय। सुंदर कॅच करण अंबेरे होते तिथे आणि एक अप्रतिम कॅच बघायला मिळाला मिड ऑफ मध्ये। आपण बघताय चांगला शॉट मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, सुंदर झेल आहे, पहिला धक्का इथे लागलाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते। अतिशय सुंदर करण अंबेरेने कॅच काय घेतलाय आणि खूप चांगली साथ देत आहेत। फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण बघतायत अभय। स्कोर 9। रवि आए मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए, बहुत सारे मेहमान भी आ रहे हैं, उनका भी बस सम्मान करना, स्वागत करना हमारा परम करते हुए है। एबी ट्रॉफी 2025 आज का चौथा दिन है और पालघर स्पोर्ट धारू और उनके सामने गजानन डेवलपर्स मांडा की टीम है। जो दर्शक हमें सुन रहे, मैं आपको बताना चाहूँगा टिटवाले से आए, कल्याण टिटवाले से ये टीम आई है। लाइव टेलीकास्ट भी बहुत बढ़िया, प्रीतम बारी गेंदबाजी कर रहे हैं। रवि ऑन स्ट्राइक, क्लीन बॉल, चारों का निश्चित सटीक यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर था गेंदबाज प्रीतम बारी का। चलिए एक बार फिर रन की तरफ बढ़ते, उसके बाद में उसके ऊपर चर्चा भी होगी। एक्सीलेंट बॉलिंग। सूरज को रवि कहा जाता है, वो डूब चुका है और ये रवि भी डगआउट की तरफ जा रहा है। अतिशय सुंदर यॉर्कर आपण पाहू शकता। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजवी एसटी वाकवले, अतिशय दर्जेदार ऍक्शन रिप्ले आपण पाहिला प्रिन्स मूवीज वरती। प्रीतम बारीचे षटक आणि काय चेंडू टाकलाय, शानदार गोलंदाजी प्रीतम बारीकडून। फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल। रवी ज्या पण तुम्ही म्हणालात की खरं तर रवीचा उदय व्हायला पाहिजे होता, पण अस्त झालेला आहे। मस्त गोलंदाजी मैदानावरती। पुढचा चेंडू प्रीतम, ओ फुलटॉस होत्या वेळेला लाऊड अपील विचारले गेले, परंतु गोलंदाजी करताना जेव्हा राऊंड विकेट येतो, तुम्ही जर अंपायरच्या पुढे राहाल तर मात्र तुम्हाला तो डिसिजन मिळणार नाहीये। त्यासाठी बॉन्ड सुद्धा पंच करतायत। प्रीतम या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत, अपील केला होता। राऊंड विकेट येताना जेव्हा फ्रंटला तुम्ही कव्हर्स कराल त्यावेळेला ते दिक्कत होते सर। आणि सर्वात महत्त्वाचं काय तर अजित, आपण मैदानाचा जो खेळ पाहतोय तिथे प्रीतम बारीकडे प्रचंड अनुभव आहे आणि या अनुभवाची तुमच्या टीमला गरज आहे। 93-94 धावांचा जेव्हा पाठलाग होत असतो, बँक बॅलन्स आहे तुमच्याकडे, परंतु ड्रीम स्टार्ट करण्याकरता समोरचा संघ या ठिकाणी सज्ज असतो। थोडासा लेग स्टंप वरती आपण बॅट्समन उभा असलेला पाहिला आहे आणि खूप खूप महत्त्वाचं होतं की जेव्हा तुम्ही बॉलिंग करता अगदी पंचांच्या समोर येतात तेव्हा त्यांना काही दिसत नाही, ते ब्लाइंड होतात। त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या समोर आलात, मी आता तुम्हाला या अपीलवरती तुमचं जे अपील आहे ते फेटाळून लावणार आहे। त्यामुळे ओ अप्रतिम चेंडूला कापला गेला, स्लाइस एक्सलेंट बिहाइंड द विकेट, वेट केलं, वॉच केलं, शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं आणि घेतलाय एबी चौकार। धावसंख्या 13 वर पोहोचते, प्रॉपर टायमिंग सर बघायला मिळते। जे कलात्मक पटक्यांची लैलूट आपण या स्पर्धेमध्ये पाहिले। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडा आपण बघितलं आयलंडपासून दूर जात होता, अशा वेळेला
खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाज गतीचा वापर केलाय. चेंडू थर्ड खेळला. आता ताकदीचा वापर करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अशोक वरतीच कॅमेरे असेल. हा चेंडू पहा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलाय. लेंथ चांगली आहे. चेंडूच्या रेषेत नाहीये, चेंडूच्या लाईनमध्ये फलंदाज नाहीये आणि त्यामुळे बॅट्समन बीट झालाय. थोडासा बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तुम्ही चेक करा. आणि आला डॉट बॉल. कुठेतरी थोडंसं जजमेंट चुकलंय. पुढचा चेंडू. ओ गतीला परिवर्तन, ब्रेक केला. शॉर्ट फाईन लेगला अशोकला सांगितले अशोक म्हणाव. अब डगआउट में फलंदाज बाद. ओ यूटी आउट गॉन. कटर बघायला मिळाला. त्याच्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झालाय. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये. येणारा चेंडू कसा असेल आणि तिथून गोलंदाज थोडासा हवी होताना बघायला मिळतोय. करण अंभिरे राईट मोर द विकेट. याही वेळेला थोडस आपण बघतायत इट्स अ डॉट बॉल. चान्स नाहीये. फलंदाज आता चालत आपण बघतायत मिस्टर संकेत. आणि संकेतला गोलंदाज संकेत देत आहेत की तुम कॉन्सेंट्रेशन तुम्हारा पक्का होना चाहिए भाई हमारे सामने. जी हाँ बिल्कुल, संकल्प करके आपको उतरना होगा. संकेत को स्कोर 13 रन 3 विकेट के नुकसान पर. 13 पर 3 गेंदबाजी करे करण. टप्पा खाती गेंद नीचे रही है. क्या क्या नहीं हुआ. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बाहर की तरफ चलेगी. इससे पहले ज़्यादा उछाल नहीं था. अब गेंद टप्पा खाते नीचे रही है तो दिक्कत है. सामने टोटल इतना बड़ा है और उसके बाद में इस वक्त करण की तरफ से रन नहीं आ रहे. शानदार गेंदबाजी. 2 ओवर का खेल. स्कोर 13 पर 3. बिग ट्रबल. इस वक्त टिटवाला की टीम संकट में है. आणि त्याच्या मागचं कारण आहे करण अंभिरे यांची सुंदर गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जो बाउन्स झाला थोडासा अशोक यांची विकेट गेली. हा ऑफस्टमच्या वरून थोडासा मध्ये आणला होता. शेवटचा चेंडू तुम्ही बघितला आउट्स ऑफ द पिचिंग होती बाहेर आणि ऑफस्टमच्या बाहेर थोडासा टर्न केला. हा बघितला चेंडू तो थोडासा बाहेर कट केलाय. मिश्रण वैविध्यपूर्ण गोलंदाजी, बोटातील जादू आणि त्यामुळे करण अंभिरेने जो क्लास दाखवलाय कुठल्याही फलंदाजाला टेन्शन येऊ शकतं अशा गोलंदाजीच्या समोर 2 हात करताना. अच्छा दूसरी बात, इन्होंने जो गेंदबाजी की एक तो गुड्डे स्पॉट पर की या आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी की, ज़्यादा स्टंप के अंदर गेंदबाजी नहीं की तो उसका भी फायदा करण को मिला है. और ये सारे एक्शन रिप्ले आपने देखे थे स्प्रिंज मुइज के ऊपर. बहुत अच्छा काम हो रहा है. हमारे अपडेटर बहुत बढ़िया काम कर रहे हैं. फिलहाल प्रथमेश पाटिल, थैंक यू प्रथमेश. 2 ओवर के बाद रन संख्या 13 पर 3. केतन और संकेत के ऊपर दारोमदार दबाव तो है. न्यूमॅन हार्दिक तांडेल आहे. चांगला गोलंदाज, संघातील एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज हार्दिक तांडेल. संघाच्या मदतीला धावून येणारा नाव आहे. इथे संघ चांगल्या सेफ झोन मध्ये. फक्त नॅचरल आपल्याला गोलंदाजी करायची आहे. हे संघाने इन्स्ट्रक्शन दिले असतील. बघूया. हार्दिक तयार होत आहेत. यावेळेला पूल मिस्टाइम शॉट मध्ये तब्दील झालाय. चुकी नाही आहे तिकडे आणि यावं लागेल. बॅक टू द डगआउट. फलंदाज केतन माघारी परत आहेत. पूर्णतः प्रेशर आहे मांडा संघाकडे. प्रथमतः फलंदाजीने मयूरने सुंदर बॅटिंग केली. प्रीतमने पहिला चेंडू थोडासा चुकीचा हाताळला परंतु त्यानंतर कमबॅकिंग चांगली आहे आणि करणने पूर्णतः जखडून ठेवले. याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग नाही. चक्रव्यूहमध्ये मांडा संघ पूर्ण फसला आहे. बिल्कुल अपने से का बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है. टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है. नयन की तरफ जाते हैं. चर्चा तो बिल्कुल जारी रहेगी. विकेट गिर गया है. बाजी कर रहे विकेट आपको मिला है. सारे खिलाड़ी 10 खिलाड़ी बिल्कुल यही तो बिल्कुल बोल रहे हैं आपके लिए. हार्दिक बेसिक आपको एक बार फिर रखना है. बाकी कुछ करने की जरूरत नहीं. जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है. ये थोड़ा ज्यादा एफर्ट था. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर दिशाहीन गेंदबाजी हार्दिक द्वारा. बल्लेबाज आए अनस और संकेत के साथ वो साइदरी बनाने की कोशिश करेंगे.
न्यूमन अनस येते थोडस प्रेशर मध्ये मांडा संघ आहे बिग बाश आहे. जर या मॅच मध्ये संघ हा आपण बघताय चांगला स्टार्ट आहे फुलटॉस होता आणि फुलटॉसला चुकीला माफी नाही. चेंडूला सरळ मिड विकेट बॅकवर्ड टॉस करलेच्या रिझर्व मध्ये षटकार खेचतायत अनस धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले ती तब्बल 20 धावा. इथून समजा जय किंवा पराजय दोन्ही संघापैकी कुठल्या तरी संघाच्या दिशेने येईल, परंतु त्यांचा अनुभव आहे जो बिग मॅचच्या नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करतात, त्याचा कसा फायदा घेतात, यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंगने मैदानाच्या आतमध्ये जे घडतंय त्याला तुम्हाला कॅचअप करावं लागेल. जी हाँ. और कड़क शॉट, सुंदर टाइमिंग, गेंद लॉन्ग ऑन की तरफ, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी. सिक्सर. काउंटर अटॅक करतायत हार्दिक तांडेलच्या अगेन्स्ट हात खोलतायत आणि सांगतायत मांडव संघ हार मानणार नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही मैदानाच्या आतमध्ये करू. आणि ते अनस सांगतायत गुड बॅटिंग, 2 चेंडू 12 धावा. तिसरा येईल का हा प्रश्नचिन्ह आता मनामध्ये घर करतोय. तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूला अनस कसे सामोरे जातील ते बघावं लागेल. इथून आणखीन 1-2 मोठे शॉट मॅच मध्ये थोडस रंग भरण्याचं काम अनस करू शकतायत. पुढचा चेंडू भरपूर शॉर्ट बॉल आणि तेच घडलंय, भरपूर बाहेर गेले होते ऑस्टमच्या आणि चुकी झालंय असं म्हणायला हरकत नाही. अनस नाराज असतील, भाई मैं आउट हुआ लेकिन कौन से गेंद पे आउट ऊपर आउट हुआ वो भी थोडेसे सोचते होंगे अनस. अगदी बरोबर. आता वेळ पुन्हा एकदा एका छोट्यासे ब्रेक झाले कारण अनसचा विकेट गेले. ऐकूया गाणं. थँक्यू अजित. अत्यंत महत्त्वाचा सामना. असं वाटलं होतं की आता पुन्हा एकदा अशा पल्लवीत होतील. 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाऊन शपल होऊन फाईन लेगच्या दिशेनं हुकचा फटका खेळायचं होतं. टायमिंग चांगला, फ्लॅट चेंडू गेला. फाईन लेगमध्ये कोणती चूक नाही आहे. खरं तर फलंदाजाला धावांची भूक लागली होती, पण एक छोटकी चूक अनसने केली, ती त्याला भोवली. धक्का क्रमांक 5 निम्मा संघ गारद झालाय. ह्या ज्या धावा आलेल्या त्या पहिले किंवा दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. थोडासा उशीर झालाय, परंतु आत्मविश्वास अनसला आलाय की चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर, फक्त ऑन मेरिट तुम्हाला खेळावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगलं फुल्ड होतीये. स्कोर पूर्णतः थांबलाय. 26 धावा आहे स्कोर कार्ड वरती. चिंतित आहे मांडा संघ. पहिल्या मॅच मध्ये इथून दारुण पराभवाला सामोरे जावं लागतं की काय, हाही या मात्र चर्चेचा विषय ठरणार आहे. अजित और इम्पोर्टेंट चर्चा आपने की ये बिग बैश फॉर्मेट है, ये भी आपको नहीं भूलना है. और गेंद के ऊपर निगाह नहीं है, गेंद रुक कर आई है. गेंद को खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ. एक्शन रिप्ले में देखना चाहूँगा प्रिंस मूवीज पर जिस तरह से ये गेंद आई है. इस बार बढ़िया खेल, अच्छी गेंदबाजी. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, रुक कर आए, उंगलियां फिरते हुए. बहुत अच्छी गेंदबाजी हार्दिक द्वारा. इस गेंद के ऊपर अगर देखें तो बल्लेबाज ज़्यादा कुछ नहीं कर पाए. सटीक लाइन पर गेंदबाजी हार्दिक की तरफ से. स्कोर 27, 5 विकेट के नुकसान पर 3 ओव्हर का खेळ समाप्त हुआ है. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत जगनधर्मा पाटील नाना यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. चांगली टीम बनवलेली आहे या ठिकाणी, परंतु थोडस पहिल्या मॅच मध्ये थोडस बॅकफुट वरती आहेत. क्रिकेट आहे, अप्स अँड डाऊन येत राहतील. आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल, तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये कमबॅकिंग करू शकतील, चांगला एफर्ट्स दाखवतील, चांगला खेळ या ठिकाणी दाखवतील. तुर्तच थोडासा पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू संघ हावी होता ना या मॅच मध्ये. प्रीतम बारी आणखीन एक लेग ब्रेक खासियत राहिली प्रीतम बारीची. पळवताय चेंडूला ऑस्टमच्या बाहेरून आणि त्याच्यावरती लिहिलं इट्स अ डॉट बॉल. प्रीतम बारी बहुत ही सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. एक्शन रिप्ले में बिल्कुल आप देख रहे हैं, बार बार वो लेग ब्रेक कर रहे हैं, टर्न कर रहे हैं शानदार तरीके से. ऑन डिमांड प्रिंस मूवीज मिड स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. 27 for 5. क्लीन बॉल. माय गॉड, क्या गेंदबाजी कर रहे हैं प्रीतम बारी. चारों खाने चित, 100 सोनार की, 1 लोहार की. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग बाय प्रीतम बारी. डीजे बाज की तरफ हम नहीं जाएंगे क्योंकि ये एक बहुत बड़ा मूवमेंट है प्रीतम बारी के लिए. एक्शन रिप्ले आपको दिखाएंगे. आपण बघताय परफेक्ट यॉर्कर असं वाटतंय या ठिकाणी. प्रथम बॅटिंग करताना फलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजाच्या प्रेमात पडली की काय असं वाटते, आणि इथे गोलंदाज हवी होत आहेत. जी आपने बिल्कुल फरमाया, बहुत बढ़िया तरीके से गेंद टप्पा खाने के बाद ऊपर आ रही, उछाल मिल रहा है, उसके साथ गेंद टर्न भी हो रहे हैं. अब यॉर्कर के लिए आपके पास कोई विकल्प नहीं है.
उसको आपको हेलीकॉप्टर ही खेलना है। अगर आप हेलीकॉप्टर नहीं खेलेंगे तो आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा। क्या जबरदस्त डिफेंस भी आप कर सकते हैं। हाँ जी हाँ, लेकिन इस वक्त ये समय नहीं है क्योंकि टोटल बड़ा है। बचने के लिए कर सकते हैं। सैनिक कर सकते हैं। फिलहाल चलेंगे मैदान की तरफ। प्रीतम आए हैं, समय नहीं है। प्रीतम तैयार एक बार फिर अराउंड विकेट। नए बल्लेबाज आए हैं, इस बार स्टीयर करना चाहते थे अमन। अमन का काम है यहाँ पर जो शांति बनी है ना, उसको तोड़ना है। जो सन्नाटा छाया है ना, उसको पलटवार में तब्दील करना है। जी हाँ, आप क्या कहना चाह रहे हैं? शांति में क्रांति करनी है। आवश्यकता है क्योंकि यहाँ पर जितने रन्स आएंगे नेक्स्ट मैच के लिए, जो मैं पहले ही कहता कि जो अब रन्स आएंगे आने वाले मैच में आपको कुछ सिखा के जाएंगे। ओहो, आणखीन एक चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू, पूर्णतः ब्लॉक झाले होते। पहिला चेंडू खेळण्याच्या अगोदरच पाय पुढे आला होता, आपण बघू शकाल रिप्ले मध्ये, आणि इथे ब्लॉक झाले। मध्ये येणारा चेंडू अप्रतिम आहे। कटर आपल्याला बघायला मिळतोय। चांगली गोलंदाजी प्रीतम कडनं। अचित अनप्लेबल गेंदबाजी कर रहे हैं प्रीतम बारी। गेंदों को दोनों तरफ टर्न करने की क्षमता देखिए। ऑफ ब्रेक थी, लेग ब्रेक है, सारी चीजें यॉर्क कर रहे हैं। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे हैं, गेंद और बल्ले के बीच संपर्क के लिए रन लेना चाह रहे थे बल्लेबाज अमन, संकेत ने मना किया। जबरदस्त स्पेल प्रीतम बारी का। इस ओवर की अगर बात करें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी प्रीतम बारी द्वारा। एक्सपीरियंस कैंपेनर है। स्कोर 27 पर रुका हुआ, 27 पर 6 आखिरी गेंद है। चौथा ओवर प्रगति पर है। शानदार मुकाबला इस वक्त पालघर टीम के लिए। ओहो, बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन है। मेडन ओव्हर है। कमाल का स्पेल प्रीतम बारी का। तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, प्रीतम बारीची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर अजित मैदानावरती करतायत। प्रीतम बारीसाठी टाळ्यांचा गजर। प्रीतम बारीनं आपण बघा काय गोलंदाजी केले। 2 षटकं टाकलेत, 9 धावा दिल्या, 3 शिकार केलेले आहेत, टिचून तिखट मारा केलाय आणि त्यामुळे समोरच्या संघाची बिकट अवस्था झाली। प्रीतम भारी पडताय, थोडीशी भारी, आणि पुरत 6 चेंडू 67 इक्वेशन आपल्याला बघायला मिळते। मांडा संघ थोडासा बागफुटवरती सन्मान्य श्री जगनधर्म पाटील नाना यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना प्रथमच एबी ट्रॉफी मध्ये दाखल झाल्यात। परंतु इथे बघायला मिळतो एक गगनभेदी षटकार। फलंदाज आपल्याला बघायला मिळतात स्ट्राईक वरती आहेत, ते संकेत देत आहेत, आम्ही बिग बॅश आहे, एक संधी आमच्याकडे अजूनही आहे, आणि त्या मॅच साठी हा संकेत असेल का? जी, आने वाले मैच की वो तैयारी करे। ओवर पे गेंद पैरों पर है और उसके ऊपर टूट पड़े। प्रीतम भारी आए और बोले भाई सत्यम क्या कर रहे हैं, आगे समझना चाहिए, ऐसा आगे मत डालो आप। इतना आगे डालोगे तो ये आपको बिल्कुल पालघर में पहुंचाने वाले हैं। बहुत बड़े बड़े स्ट्रोक खेलने वाले बल्लेबाज है संकेत। देखना है, प्रीतम ने थोड़ी सी सूचना की है सत्यम बारी को। इस बार देखना है गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर थी, रन्स नहीं आएंगे। बैकफुट पर इस समय मांडा टीम नजर आ रही है, नजरों से ओझल होती हुई जीत है इस समय। स्ट्रॉन्ग पोजीशन में इस वक्त पालघर की टीम है। 4 गेंदों में 61 चाहिए जीत के दहलीज पर, और ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे। देखिए लेन में बदला हुआ, पहले आगे गेंद थी, उसके ऊपर प्रहार फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी है और आउट ऑफ स्टंप हुआ गेंदबाजी की, उसका फायदा मिला। तो एक अनुभवी खिलाड़ी आपके पास होना चाहिए, और विकेट कीपर हो तो धोनी ने बताया विकेट कीपर क्या कर सकता है। बॉल आउट में बताया कि विकेट कीपर क्या कर सकता है। तो देखना यहाँ पर वाइड बॉल जरूर है इस समय, पूरी तरह से औपचारिकता शेष है जैसे कहा जाता है। काफी बढ़िया परफॉर्मेंस रहा है मयूर का, प्रीतम ने बेहतरीन साथ दी है, करण अंबिरी की वो गेंदबाजी लाजवाब रही है। उसके बाद में जीत की जो महक है, पालघर स्पोर्ट्स दक्टी डाणू की तरफ अब लगभग कूच कर चुके हैं, उनके कदम अग्रेसर हो रहे हैं। विजयाचा गुलाल उधळण्याकरता ते सज्ज असतील। विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झालेली आहे आणि आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये बाकी। 2 चेंडू 60 धावांची आवश्यकता। विजयाच्या उंबरठ्यावरती पालघर। आणखीन एक डॉट चेंडू, पहिला चेंडू खोरवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावरती आक्रमण, आणि त्यानंतर पहा अप्रतिम गोलंदाजी। लेग ब्रेक चेंडू आहे, 4थ्या स्टंपवरून 5व्या स्टंपकडे जाणारा। सुंदर गोलंदाजी आहे, औपचारिकता शेष, 1 टू गो पण बघतायत, आणि इथे हार्डलक आपल्याला बघायला मिळतोय। एक अप्रतिम टुर्नामेंट पहिले मॅच गमावले बिग बॅच मध्ये श्री जगनधर्म पाटील नाना यांचा संघ गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ मात्र पराभूत झालाय। पालघर स्पोर्ट्स अभिनंदन, सुंदर कामगिरी केले। पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू
संघानं. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मयूर मर्दे गेम चेंजर इनिंग, 16 चेंडू 69 धावांची विस्फोटक नॉक, आणि ते ठरतायत प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. या मयूर मर्दे हा सन्मान घेण्यासाठी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला दिला जाईल. चला या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मयूर, मॅन इन गोल्डन फॉर्म. एबी ट्रॉफीनं नेहमी 3 वर्षामध्ये थोडीशी निराशा केले धाकटी डहाणू संघाची. सातत्याने आपण बघताय एक अप्रतिम स्पर्धा हँडल करताना 1 चेंडू 1 धाव ही या संघाने गमावले. 1 चेंडू 5 धावा असताना मॅच गमावलेली आहे. परंतु 20-25 चा नेत्रदीपक सोहळा आम्ही आपल्या बाजूने फिरवू या इराद्याने दाखल झाल्यात. मयूर अँड कंपनी आपण बघतायत 16 चेंडू 69 धावांची विस्फोटक नॉक, आणि मिस्टर मयूर मर्दे खेळतायत या ठिकाणी. खरोखर मॅच विनिंग इनिंग तो सन्मान देण्यासाठी आम्ही राजाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय मयूरला. मयूर वेल प्लेड नावाप्रमाणे मयूर या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना ज्योती फारच्या माध्यमातून आम्हाला जे टी शर्ट प्रोव्हाइड झालेत. मयूर मर्दे अभिनंदन. कसं वाटलं? खूप चांगली बॅटिंग करत आहेत तुम्ही, खूप चांगला फोकस केला होता, ऑन मेरिट खेळले. 16 चेंडू 69 धावाची नॉक, एबी चषकामध्ये सर्वोत्तम खेळी आहे. अभिनंदन तुझं खूप सारं. काय म्हणशील आपल्या चांगल्या खेळीबद्दल आणि या सुंदर नियोजनाबद्दल? चांगलाच आहे, कारण की आम्ही 3 वर्ष झाले की लास्टच्या क्वालिफायला मॅचला लास्टला हरतोय, क्वालिफायच्याच मॅचला हरतो. पण आता यावर्षी पण अपेक्षा तीच ठेवतो की आता कसं पण करून क्वालिफाय व्हायचं आहे आणि बॅटिंग करायची होती चांगली मला. नेक्स्ट मॅच साठी मयूर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूने विहान 11 नानकर टीम आपल्याला बघायला मिळेल, त्यांच्या अगेन्स्ट MS11 यांच्यामधलं बॅटल होणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण त्या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. मयूर मर्दे की बहुत कमाल की पारी आपके बस की पर है. 16 गेंदों में 69 बनाए, धुआंधार बल्लेबाजी, 9 सिक्सर और 3 चौके इनके बल्ले से आज यादगार पारी इस प्रतियोगिता में. मयूर मर्दे अगदी वाघासारखा खेळलाय. धुआंधार बॅटिंग, त्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची आतषबाजी प्रेक्षकांसाठी परमनंट ठरली. इनिंग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आज मयूर मर्देच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेलाय. अभिनंदन. मिस्टर सिद्धेश आपण घ्यायचंय. सिद्धेश प्लीज.